ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक गैरहजर होते। रात्रीच्या वेळेस एकही वैद्यकीय अधिकारी किंवा डॉक्टर रुग्णालयात नव्हता। खाजगी रुग्णालयातील परिचारिका देवदूत म्हणून धावली आणि वाचवले त्या आईचे आणि बाळाचे प्राण। कोणाचंच लक्ष नाही आहे। हे टक्केवारी खाणारे 40% कमिशन खाणारी सरकार महाराष्ट्राच्या बोकांडीवर बसली आहे। यांना काही संबंध नाही आहे। एकीकडे 35,000 कोटी रुपये त्या एक चपराक दिली सुप्रीम कोर्टाच्या जजनी प्रसन्ना वराडे साहेबांनी, तरी शुद्धीवर या थापळ मारली तुमच्या सरकारच्या गालावर, गाल लाल केलं। तुम्ही 35,000 कोटी रुपये तिकडे कुंभमेळ्यासाठी खर्च करताय आणि या आरोग्य आणि एज्युकेशनसाठी शैक्षणिक सुविधेसाठी तुमच्याकडे 3,000 कोटी रुपये नाहीत। एवढं बोलूनही जर सुधारायला तयार नसतील आणि आज डिलिव्हरीच्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये RH मध्ये किंवा PSC मध्ये अजूनही निवासस्थानं नाहीत, डॉक्टर नाहीत। डॉक्टर आहे तर तिकडे नर्स नाही। आता काल परवाच आमच्याकडे डेंटिस्टकडे मी मागच्या वेळेस पाहिला तो एनेस्थेटिया वाला ICUचा इन्चार्ज। अरे काय चाललंय? एनेस्थेटिया तो ICUचा इन्चार्ज असू शकतो? हे सगळं चाललेलं आहे। यामुळे यांना टक्केवारीमध्ये गुंतलेल्यांना लोकांच्या जीवाची पर्वा राहिली नाही। म्हणून आदिवासी पोरं तिकडे रस्त्यावर आंदोलन करतायत, उपोषण करतायत। शाळांमध्ये मास्तर नाहीत म्हणून पोरं रस्त्यावर उतरले आहेत, विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत आणि हे सगळं पाहिल्यावर आरोग्याची सगळ्या उद्ध्वस्त झालेली यंत्रणा पाहतोय आम्ही।